students. Today we are going to do a different thing. Okay, आपण MCQs बद्दल बोलणार आहे. ओके, बेसिकली तुमच्या जे काही लास्ट वीक मध्ये टेस्ट घेतल्या आहेत, ओके, MCQs, त्यात बऱ्याच जणांनी सांगितलं की सर MCQ सोडवताना अप्रोच कसा करायचं कळत नाही प्रॉब्लेमकडे. ओके, सो टुडे आय विल टेक फ्यू MCQs जे मी टेस्टमध्ये दिले होते. ओके, पहिल्या टेस्टला दिलेले MCQs घेतो आणि मी तुम्हाला हे सांगतो की हाऊ टू थिंक अबाउट दॅट. ओके, सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट MCQ. ओके, आता सगळ्यात बिफोर स्टार्टिंग सॉल्विंग MCQs you should understand one thing. Okay, some MCQs are memory based MCQs. म्हणजे काय रे, पुस्तकात काही गोष्टी आहेत, ओके, त्या फिक्स आहेत. ओम्स लॉचं स्टेटमेंट हे बदलणार नाहीये. मग V is directly proportional to I is a statement of which law असा प्रश्न आला तर आपल्याला हे माहिती पाहिजे की हा ओम्स लॉ आहे. त्यामुळे याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाहीये. ओके, सो ते झाले मेमरी बेस्ड MCQs. सम MCQs आर अॅनालिटिकल MCQs. अॅनालिटिकल म्हणजे काय, जे तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. एखादं न्यूमरिकल जे तुम्हाला सोडवायला लागतं, तिथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागतात, तसे काही MCQs आहेत. ओके, आणि मेमरी बेस्ड MCQsला मी आता सेपरेट एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही का, कारण ते शिकून झालेलं असतं. न्यूमरिकल बेस्ड असेल तर मग मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल. ठीक आहे, सो बघा, क्वेश्चनचा सिक्वेन्स कदाचित पुढे मागे होईल, पण आय एम गोइंग टू कव्हर ऑल द 10 क्वेश्चन्स विच आय गेव इन टेस्ट नंबर 1. ओके, सो बघा, मी वाचतो एक एक प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ओमिक कंडक्टर. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ओमिक कंडक्टर असा प्रश्न होता. आता ओमिक कंडक्टर कुणाला म्हणतात, द वन विच फॉलोज ओम्स लॉ. जो ओम्स लॉ फॉलो करतो त्याला ओमिक कंडक्टर म्हणतात. ओके, मग आता आपल्याला त्या 4 ऑप्शन्स मधून फक्त अशी गोष्ट शोधायची जी ओम्स लॉ फॉलो करते. ओके, पहिला ऑप्शन होता ट्रान्झिस्टर. ओके, सेकंड व्हॅक्यूम ट्यूब, थर्ड इलेक्ट्रोलाइट अँड फोर्थ नायक्रोम वायर. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की सगळेच मटेरियल काही ओम्स लॉ फॉलो करत नाही. इलेक्ट्रोलाइट्स, सेमीकंडक्टर्स, व्हॅक्यूम ट्यूब्स, they do not follow Ohm's law. Okay, so there is only one option which follows Ohm's law, and that is nichrome wire. So which wire is going to follow Ohm's law? Nichrome wire that follows Ohm's law. Okay, मी म्हटलं ना, हा मेमरी बेस्ड आहे, हा तुम्हाला माहितीच पाहिजे की नायक्रोम वायर फॉलोज ओम्स लॉ. बाकी सगळे नॉन ओमिक आहेत, हा ओमिक कंडक्टर आहे. ठीक आहे, ओके. आता काही जण म्हणतील, पण जर तुम्ही फर्स्ट लेक्चरला ओम्स लॉ शिकवला नव्हता, मग आम्हाला प्रश्न का विचारला. मी ते पहिले जे प्रश्न दिले होते ना, ते 9th आणि 10th मध्ये तुम्ही जे शिकलात ना, त्याच्या बेसिसवर होते. ते 10 प्रश्न 9वी आणि 10वीच्या पुस्तकांमध्ये पण हा पार्ट कव्हर झाला होता, म्हणून मी ते दिले होते. ओके, बघायला की किती जणांना जमते, किती जणांना जमत नाहीये. ओके, आता तोच चॅप्टर परत मी डिटेलमध्ये शिकवते. ओके, त्यामुळे परत काही इश्यू होणार नाही. ओके, सेकंड, when potential difference is applied across an electrolyte, then Ohm's law is obeyed at. बघा, आता तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला इलेक्ट्रोलाइटला. पहिली गोष्ट, इलेक्ट्रोलाइट डज नॉट फॉलो ओम्स लॉ. तो ओम्स लॉ फॉलो करत नाही. हे आत्ताच झालं आपल्या एक MCQ. पण त्यांनी काय सांगितलं, when potential difference is applied across an electrolyte, then Ohm's law is obeyed at. म्हणजे नॉर्मली तो ओम्स लॉ ओबे करत नाही. तर त्यांनी ऑप्शन काय दिले, झिरो पोटेन्शियल. आणि झिरो पोटेन्शियल असेल तर करंट पण झिरो असेल, ओम्स लॉ नाहीच आहे. मग लो पोटेन्शियल, निगेटिव्ह पोटेन्शियल अँड हाय पोटेन्शियल. ज्यावेळेस तुम्ही पोटेन्शियल खूप हाय करता, when you go to the point of high potential, then electrolyte also obeys Ohm's law. Normal potential ला electrolyte does not obey Ohm's law, but at high potential electrolyte obeys Ohm's law. So the correct answer for that question is option D, high potential. Okay, see बघा, या 2 प्रश्नांचं जास्त टेन्शन घेऊ नका, कारण यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहित नव्हत्या, हे मला माहिती आहे. ओके, ठीक आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, नाउ थर्ड क्वेश्चन, लिसन केअरफुली. ओके, वी आर गोइंग टू सॉल्व थर्ड क्वेश्चन. तो न्यूमेरिकल आहे. A current of 1.6 ampere is passed through an electric lamp
फॉर हाफ अ मिनिट. बघा गिवन लिहू आपण. सो करंट of 1.6 ampere is passed through an electric lamp for half a minute. Time, half minute means 30 seconds. If the charge on the electron the charge is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb, then the number of electrons passing through it. Okay, so what you have to find out? You have to find out number of electrons. Okay, ठीक है. Now, there is a basic or simple technique to solve this problem. Okay, काय बघा. What is total charge? Total charge is number of electron into charge of electron. एका इलेक्ट्रॉन वर जो चार्ज आहे इनटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स केले ना आपण तर आपल्याला मिळतो टोटल चार्ज. ओके, सो जर मला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे असतील, E will come down. Formula will be like this: Q upon E. E is charge of electron जो दिलाय. Q is total charge जो नाही दिला. ओके, मग पहिल्यांदा Q काढायचा. आता करंट दिलाय ना, करंटची डेफिनेशन काय रे? I is equal to Q upon T. ओके, सो Q is equal to IT. ठीक आहे, म्हणजे Q च्या जागी काय लिहू शकतो आपण? IT. IT अपॉन E. समजलं? ओके, चला सॉल्व करा. डायरेक्ट नंबर येईल ना मग आपला. हाऊ मच इज करंट? 1.6 into time 30 seconds upon charge of electron 1.6 into 10 raised to minus 19. 1.6 gets cancelled. So 30 into 10 raised to minus 19 वर गेला plus 19. So my answer is 30 into 10 raised to 90. ऑप्शन्स बघायचे. आता जेव्हा मी ऑप्शन्स बघितलं तेव्हा मला कळलं की 30 ऑप्शन्स नाहीये, 3 ऑप्शन. मग जर मी इथे 3 लिहिला, 30 is 3 into 10 ना. ओके, म्हणजे आता डेसिमल शेवटी आहे ना 30. सो डेसिमल लेफ्टला शिफ्ट केला तर मी इथे +1 करायचं. सो 10 raised to 20. सो हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर देयर? 3 into 10 raised to 20 electron, and this is option D. ठीक आहे, न्यूमरिकल मध्ये पहिल्यांदा सोडवायचं मग उत्तर बघायचं. ओके, ठीक आहे. सो द आन्सर फॉर दिस प्रॉब्लेम इज 3 into 10 raised to 20. ओके, सो इथे आपल्याला मिळाले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सी दोन गोष्टी आहेत. तुम्हाला एकतर फॉर्म्युले परफेक्टली माहिती पाहिजेत आणि तुमचं कॅल्क्युलेशनचं स्पीड चांगला पाहिजे. ओके, सो हे झाले 3 MCQs. ओके, नाउ लुक ॲट द 4th MCQ. द युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. ओके, स्पेसिफिक रेजिस्टन्सला रेजिस्टिव्हिटी पण म्हणतात. त्याचा फॉर्म्युला असा होता, रो इज इक्वल टू RA अपॉन L. इफ यू रिमेंबर, रो इज इक्वल टू RA अपॉन L. आता प्रत्येकाचं युनिट लिहा. R इज अ रेजिस्टन्स, रेजिस्टन्सचं युनिट ओम. A एरिया मीटर स्क्वेअर अपॉन लेंथ, लेंथचं मीटर. कॅन्सल. सो ओहम मीटर. ओके, सो व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी? त्याचंच नाव आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स, ओहम मीटर. ऑप्शन सी. सी ऑप्शन इज करेक्ट. ओके, ठीक आहे. सो आता हे खरं तर डिरेक्टली पण माहिती असलं पाहिजे, पण नसेल माहिती तरी फॉर्म्युलावरनं काढता आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, if the length of conductor is half, then its conductivity. बघा आता लक्ष द्या, हा खूप ट्रिकी प्रश्न. लेंथ काय केली तुम्ही? लेंथ हाफ केली. ओके, then what will happen to conductivity? Okay, now first of all, कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला असतो 1 upon resistivity. This is the formula of conductivity. Conductivity is equal to reciprocal of resistivity. ठीक आहे. आता
जर रेझिस्टिव्हिटी चेंज झाली तरच कोण चेंज होणार, कंडक्टिव्हिटी, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही एकच मटेरियल घेता त्याचे कितीही तुकडे करा, हाफ करा, 4 तुकडे करा, जोपर्यंत तुम्ही मटेरियल चेंज करत नाही तोपर्यंत रेझिस्टिव्हिटी चेंज होत नाही. रेझिस्टिव्हिटी फक्त दोनदाच चेंज होते. फर्स्ट वेन यू चेंज द मटेरियल, और सेकंड वेन यू चेंज द टेम्परेचर. आणि इथं टेम्परेचर बदललेलं नाहीये आणि मटेरियल पण बदललेलं नाहीये, म्हणजे रेझिस्टिव्हिटी बदलणार नाही. रेझिस्टिव्हिटी बदलणार नाही म्हणजे कंडक्टिव्हिटी पण बदलणार नाही. सो हा ट्रिक क्वेश्चन होता. दिस वॉज अ ट्रिक क्वेश्चन. ओके, आपण काय विचार करतो, अहो सर हाफ केली म्हणजे रेझिस्टन्स कमी झाला, बरोबर आहे. पण कंडक्टिव्हिटी रेझिस्टन्सवर नाही, रेझिस्टिव्हिटी रोवर डिपेंड आहे. आणि रो बदलत नाही जेव्हा तुम्ही डायमेन्शन चेंज करता. लेंथ, एरिया हे डायमेन्शन बदलल्यावर रो बदलत नसतो. त्यामुळे कंडक्टिव्हिटी डज नॉट चेंज. ओके, आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज अनचेंज्ड. त्यांनी काय विचारली होती, कंडक्टिव्हिटी ना, कंडक्टिव्हिटी विल रिमेन अनचेंज्ड. ओके, सो दिस वॉज द फिफ्थ क्वेश्चन. ओके, बघा, म्हणून मी तुम्हाला सांगतोय इथे ना तुम्हाला डीप आणि काय म्हणतात पॉइंट टू पॉइंट रीडिंग केलं पाहिजे. युअर रीडिंग मस्ट बी व्हेरी गुड फॉर दिस. ओके, नोबडी इज गोइंग टू आस्क यू डिरेक्ट क्वेश्चन. ओके, मी स्वतः एमसीक्यूज तयार केलेले नाही आहेत, ते मी बुक्समधनं कॉपी केले. ओके, आणि तुम्हाला दिले का, कारण आणि ते त्यातले काही एमसीक्यूज एक्झामला येऊन गेलेले. ओके, मी तयार करायचं म्हटलं कधी कधी खूप सोपे पण करू शकतो आणि त्याला काही अर्थ नसतो. ओके, दॅट्स वाय ट्राय टू सॉल्व दोज एमसीक्यूज विच आर ऑलरेडी देअर इन सम एक्झाम्स, because they are standard MCQs. And that will help you. Okay. Next, the resistivity of nichrome. Okay, हा पण numerical आहे. We'll solve that. The resistivity of nichrome is 10 raised to minus 6 ohm meter. The wire of this material has radius 0.1 millimeter and resistance 100 ohm. Then what will be its length? A clear cut numerical. हा सोडवायलाच लागणार आहे आपल्याला. Okay, we will solve it. Pay attention. Okay, सगळ्यात पहिल्यांदा whenever there is a numerical, check the system of unit. हा ओहम आहे, हा SI unit आहे, ओहम मीटर SI unit आहे. Millimeter is not SI unit. Okay, now look here. 1 meter is 1000 millimeter. बघा, तसं तुम्हाला कळत नसेल लवकर, इकडे बघ. 1 meter is how many centimeter? 100 centimeter. And 1 centimeter is how many millimeter? 10. अजून एकदा 10 ने मल्टिप्लाय करा. So 1 meter is 1000 millimeter. मग जर तुम्हाला मीटरचं मिलीमीटर करायचं असेल तर इंटू 1000, आणि मिलीमीटरचं मीटर करायचं असेल तर डिवाइड बाय 10⁻³ म्हणजेच इंटू 10⁻³ ओके, सो इथे काय करणार मी 0.1 इंटू 10⁻³ मिलीमीटरचं मीटर केलं. हा 0.1 आहे म्हणजे 10⁻⁻1, हा -3 म्हणजे 10⁻⁻4 मीटर. असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. ओके, फाईन विथ द कन्व्हर्जन. पहिले आपण कन्व्हर्जन करून घेतले सगळे. काय काढायचं आपल्याला काढायची आहे लेंथ. सो हे झाले सगळे गिवन. नाउ राईट डाउन सोल्युशन. काय फॉर्म्युला होता रे, रो इज इक्वल टू RA/L. एल इकडे घ्या, रो खाली घ्या. L is equal to RA/ρ. R किती आहे 100. What is area? Pi R square upon ρ. ρ is 10⁻⁻6. चालेल. आता 100 ला मी लिहितो 10⁻² into pi ची व्हॅल्यू 3.142. We all know that. R square. R किती आहे रे 10⁻⁻4 म्हणजे इंटू 10⁻⁻4 त्याचा स्क्वेअर अपॉन 10⁻⁻6. हे सिंपल आहे बघा.
3.142 हा नंबर लिहिला इंटू 10⁻², स्क्वेअर करा. 4 2 जा 8 म्हणजे 10⁻−8 आणि या 10⁻−6 वर घ्या 10⁻6 + 6. ओके, सो 3.142 2 -8 -6 -6 + 6 0 म्हणजे 10च्या सगळ्या पॉवर कट झाल्या ना, मीटर. So what is the length of the wire? The length of the wire is 3.142 meter, which is your first option. Okay, so the answer for this question is option A. ठीक आहे. ओके, बघा स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमेरिकल होतं, फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट करता आले पाहिजे. Okay, now listen next. A potential difference of 20 volt is applied across the ends of coil. Okay, potential difference V दिलाय, आपण न्यूमेरिकल आहे V1 20 volt. The amount of heat generated in it is 800 calories per second. Amount of heat generated is 800 calories per second. Okay. The value of resistance of the coil will be 800 calories per second म्हणजे time is 1 second. ओके, आता पहिला प्रॉब्लेम काय बघा. This is SI unit, this is SI unit. Calorie is not SI unit. कॅलरी हे SI युनिट नाहीये. ओके, मग आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायला लागेल. रेजिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. ओके, नाउ 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. याला राऊंड अप करू आपण, कारण बऱ्याच वेळेस ते राऊंड अप करतात. 4.2 जूल. So 1 calorie is 4.2 joule. Okay, so if you want to convert calorie to joule into 4.2, joule to calorie divide by 4.2. मग आपल्याला कॅलरीचं जूल करायचंय म्हणजे इंटू 4.2. सो 800 इंटू 4.2 कॅलरीचं झालं जूल पर सेकंड. ओके, ठीक आहे, करा 0 0 ठीक आहे, आणि एक डेसिमल म्हणजे आन्सर आलं 3360 जूल पर सेकंड. ठीक आहे. सी कन्व्हर्जन इज इम्पॉर्टंट. जर कन्व्हर्जन चुकलं तर सगळंच चुकणार. ओके, आणि ते खूप हुशार आहेत, ते चुकीची उत्तरं पण देतात ती. ओके, सो आता बघा सगळं कन्व्हर्जन झालं. आता हीटचे किती फॉर्म्युले आहेत? हीटचे 3 फॉर्म्युले आहेत. त्यातला एक फॉर्म्युला हा आहे VIT, इफ यू रिमेंबर. ओके, हे आहे. ओके, 10वीच्या बुक मध्ये H इज इक्वल टू VIT. सो तुम्हाला कोण काढायचंय? रेजिस्टन्स. ओके, मग हा फॉर्म्युला नाही चालणार कारण R पाहिजे ना. मग एक दुसरा फॉर्म्युला आहे H इज इक्वल टू I² RT. ओके, हा ह्याच्यात R आला सर, पण I कुठे दिलाय? करंट नाही दिला. मग तिसरा एक फॉर्म्युला होता V²T/R. Okay, that is perfect formula, last वाला. Okay, so H is equal to, हे दोन नाही वापरायचे. H is equal to V²T/R. R इकडे घ्या, H खाली घ्या. R is equal to V²T/H and everything is given to you. Okay, come on, start. V is 20. 20 चा स्क्वेअर डायरेक्ट येतो बरं का आता. 400 into time is 1 upon H. H is 3360. ठीक आहे. ओके, 4 ने डिवाइड होते बघा. 10 अपॉन 10 upon 84. ओके,
म्हणजे झालं 5/42. 5/42. आम्ही डिवाइड करा. आता लॉग वापरायचा नाही कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये लॉग टेबल देत नाहीत. ओके, ते फक्त तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत मिळतं लॉग टेबल, कॉम्पिटेटिव्हला देत नाही. चला 42 हा डिवाइड होणार नाही, मग 0 पॉईंट, वरतून आला 0, 1 42 म्हणजे 8 0 परत 1. ओके, 0.11. ओके, मग आता 0.11 हे उत्तर शोधा. सर 0.11 नाहीये, अरे पण ते राऊंड अप केलं तर काय येईल? 0.12. 0.12 आहे ना, ऑप्शन सी. द आन्सर इज 0.12 विच इज ऑप्शन सी. हे बघा, तुम्हाला इथं ऍक्युरेट आन्सर नाही काढायचं. का बरं? कारण तिथं ऑप्शन आहेत ना. तुम्हाला साधारण अप्रॉक्सिमेट आन्सर जरी मिळालं ना तरी चालेल, कारण समोर ऑप्शन आहेत, त्यातनं मग चूज करू शकतो आपण. ठीक आहे. ओके, सो द रेजिस्टन्स इज 0.12 ओहम. ओके, नाउ listen next. Okay, in a series combination of cells, the effective internal resistance will, cells घेतल्या आणि सिरीज कॉम्बिनेशन केलं. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्स वाढतो, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्स कमी होतो. ओके, तुम्ही सिरीज पॅरलल शिकलेला आहात. सो आन्सर क्लिअर कट आहे. इन सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स द इफेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स विल इनक्रीज, वाढणार आहे. ओके, ऑप्शन सी. ओके, मी म्हटलं ना काही क्वेश्चन हे मेमरी किंवा नॉलेज बेस्ड आहेत, ते डिरेक्टली येतात. ओके, सो आन्सर इज सी. ठीक आहे. नेक्स्ट इज अगेन अ न्यूमरिकल. आणि फिजिक्स मध्ये न्यूमरिकल्स खूप येतात. ओके, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. जर न्यूमरिकल्सच आवडत नसतील तर फिजिक्स अवघड होईल तुम्हाला. नेक्स्ट बघा, 100 वॅट म्हणजे पॉवर, 100 वॅट. 200 वोल्ट म्हणजे व्होल्टेज इज कनेक्टेड टू अ 160 वोल्ट सप्लाय. हा बल्ब आहे, हे बल्बचे आहेत. इट इज कनेक्टेड टू व्होल्टेज, त्याला व्ही डॅश नाव देतो, 160 वोल्ट. द ऍक्च्युअल पॉवर कंझ्युम विल बी, यू टू फाइंड आउट द ऍक्च्युअल पॉवर. ओके, आता पॉवरचा एक फॉर्म्युला आहे. इफ यू रिमेंबर, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय, सगळ्यांना माहिती आहे. ओके, हा बल्ब आहे, याच्याकडे बघूच नका. व्ही म्हणजे व्होल्टेज दिले तुम्हाला, आय डॅश. पॉवर काढायची आहे, त्याला पी डॅश नाव देतो, तर कन्फ्युज होताल ना तुम्ही. पॉवर काढायची आहे, सो त्याला पी डॅश करतो, तर करंटला पण मी आय डॅश करतो. सो इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट पी डॅश, यू हॅव व्ही डॅश, यू नीड आय डॅश. ओके, आय डॅश ह्याच्यावरून काढायचा. आय डॅश इज इक्वल टू पी अपॉन व्ही. पहिले बल्बचा करंट काढा. दिस इज बल्ब करंट. ओके, सो पी अपॉन व्ही म्हणजे किती रे? 100/200 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 एम्पियर. पुट हियर व्ही डॅश किती आहे? 160. ओके, 160 इंटू 0.5. So 0. Answer is 80 watt. Okay, so the answer for that question is 80 watt. Okay, ठीक आहे. तिथं ऑप्शन डी आहे. सो डी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके, समजताय? सी बघा, न्यूमरिकल आलं तर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके, आणि थिअरी नॉलेज बेस्ड क्वेश्चन असेल तर त्यासाठी रिडिंग चांगलं पाहिजे. ठीक आहे. नाउ विल गो टू द लास्ट एमसीक्यू. 9 एमसीक्यू झाले आपले आता. विल गो फॉर द लास्ट वन. ओके, पे अटेन्शन. आता नीट आहे का? द वायर ऑफ लेंथ एल and resistance R. A wire of length L and resistance R is stretched so that its radius of cross section is half. म्हणजे जर का एवढी जाड ती वायर होती तर तिला इतकं स्ट्रेच केलं की तिची विड्थ अर्धी झाली. ठीक आहे.
म्हणजे इनिशियली रेडियस आर होती, नाव न्यू रेडियस इज आर अपॉन 2. ओके, व्हॉट इज न्यू रेजिस्टन्स? तुम्हाला काढायचं आहे नवीन रेजिस्टन्स. ओके, आता इकडे लक्ष द्या, व्यवस्थित लिहिणार मी एकदम. ओरिजिनल लेंथ L1, L. ओरिजिनल रेजिस्टन्स R1 किती आहे? R. ओरिजिनल हा R रेजिस्टन्स आहे बरं का, आणि स्मॉल r रेडियस आहे, नाही तर कन्फ्युजन होईल आपलीच. ओके, इनिशियल रेडियस R1 ला R. ओके, आता R2 किती आहे? R अपॉन 2. R2 फाइंड आउट करायचं आहे. L2 2L. कसं काय 2L? दुप्पट होणार ना लेंथ, ओढली तर पातळ होणार ना, सो लेंथ दुप्पट होणार. सो लेंथ दुप्पट झाली आणि रेडियस हाफ झाली. ओके, काय फॉर्म्युला आहे रेजिस्टन्सचा? R इज इक्वल टू रो L अपॉन A. हा L कॅपिटल लिहिलाय फक्त आपण, बाकी काय नाही. सो रो L अपॉन पाय R स्क्वेअर. पाय इज कॉन्स्टंट, रो इज कॉन्स्टंट. का? कारण तीच वायर उडली ना, मटेरियल नाही बदललं. म्हणजेच R इज प्रपोर्शनल टू L and inversely proportional to R square. इक्वेशन कसं तयार केलं कळलं? हे कॉन्स्टंट आहेत ना, म्हणून घेतले नाही. आता या दोघांसाठी अप्लाय करा. R1 अपॉन R2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 इंटू R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. बघा ना, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L, मग 1 च्या समोर 1 आला. R इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर, सो R स्क्वेअर आला. ठीक आहे, नाउ सबस्टिट्यूट. L1 किती आहे? L. L2 2L. R2 स्क्वेअर R अपॉन 2 स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. R1 इज R, R2 फाइंड आउट करायचं आहे. सॉल्व करा, L गेट्स कॅन्सल. R अपॉन R2 इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू R स्क्वेअर अपॉन 4 अपॉन R स्क्वेअर. R square gets cancelled. 1 upon 2 into 1 upon 4. म्हणजे झालं R upon R2 is equal to 1 upon 8. Cross multiply. R2 is equal to 8 times R. Okay. So the answer for this question is 8R, which is option. Okay. ठीक है, this is the method to solve this problem. No, there is एक मिस्टेक झाली आपल्याकडनं. ओके, काय मिस्टेक झाली बघा इकडे. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता, आन्सर चुकलं आपलं फायनल. ओके, पे अटेन्शन. व्हॉट इज द मिस्टेक? इथे मी काय केलं रे, L1 इज L, L2 इज 2L घेतलं ना, बरोबर आहे. ओके, विच इज नॉट रॉंग. ते दुप्पट होणार आहे, पण ते तुम्हाला प्रूफ करावं लागेल. ओके, आणि ते प्रूफ केलं ना तर ते इक्वेशन असं येतं, L इज डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. म्हणजे L च्या जागी R स्क्वेअर लिहावा लागतो इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये. ओके, मग इथे चेंज काय होईल रे, L1 अपॉन L2 ला काय लिहिणार मी? R2 अपॉन R1 स्क्वेअर इंटू परत एकदा R2 अपॉन R1 स्क्वेअर. म्हणजे ऍक्च्युली ते झालं R2 अपॉन R1 रेज टू 4. अँड नाव सबस्टिट्यूट R1 R अपॉन R2 इज इक्वल टू व्हॉट इज R2? R by 2 raised to 4 upon R raised to 4. So R upon R2 is equal to R raised to 4 upon 16 upon R raised to 4. R raised to 4 cancel. R upon R2 is equal to 1 by 16. Cross multiply. R2 is equal to 16 R. This is the correct answer. Okay. तुम्हाला ते रिप्लेस करावं लागतं, कारण ही जी माहिती आहे ती आपण अशीच लिहिली होती डायग्राम इमॅजिन करून, पण ते प्रूफ केल्यानंतर इन्व्हर्स प्रपोर्शन असतो. ठीक आहे, जर हा प्रॉब्लेम थोडा अवघडच होता. एक जर हा समजला नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण
माझ्या लेक्चर्समध्ये किंवा आपल्या थिअरीमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत त्यावेळेस ते अजून चांगले कळतील. ओके, सो डोंट वरी अबाउट दिस प्रॉब्लेम राईट नाव. ओके, पण जनरली मी तुम्हाला एक साधारण रफली शिकवलंय की MCQ ला अप्रोच कसं करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास करा पहिल्यांदा. विदाउट स्टडी यू कॅनॉट सॉल्व्ह अ सिंगल MCQ. ओके, अभ्यास करूनच MCQs द्या, नाहीतर काय होईल माहिती का, तुम्हाला त्याची भीती वाटायला लागेल, विच वी डोंट वॉन्ट. वी आर गिव्हिंग यू MCQ सो दॅट तुमची त्याची भीती कमी झाली पाहिजे आणि प्रॅक्टिस जास्त झाली पाहिजे. ओके, त्यामुळे MCQचा विचार करा, नीट सोडवा. नाही समजले हरकत नाही, कमी पडले सर ठीक आहे, गो फॉर इट अगेन. ती टेस्ट परत द्या. ओके, ते प्रश्न परत समजून घ्या, पुढच्या वेळेस चुकले नाही पाहिजे. ओके, कारण मी असं पुढचे टेस्ट घेईल ना त्यावेळेस मागचे पण काही क्वेश्चन टाकणार आहे मध्ये, अगदी त्या लेक्चर म्हणजे त्या लेक्चरच नाही विचारणार. ओके, दॅट्स वाय ट्राय टू सॉल्व्ह मोर अँड मोर MCQs. इफ स्टील यू हॅव डाऊट्स, ओके, ग्रुपवर विचारा किंवा इन्फॉर्म करा, आपण त्या त्या लेक्चरचे MCQs बी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल. ठीक आहे, फाईन. सो स्टॉप हिअर. थँक्यू.